आणि आताची महत्त्वाची बातमी, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी सकाळी 11 वाजता बैठक होणार आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होईल। न्यायमूर्ती शिंदे, महाधिवक्ता आणि विखे पाटील सुद्धा या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत। जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भात तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। तर पालिकेसमोरचा रस्ता आता मोकळा करण्याचं काम पोलिसांकडून याचं आवाहन केलं जात आहे। पालिकेसमोरचा रस्ता आता मोकळा करा असं आवाहन पोलिसांकडून केलं जाते। आज सकाळपासूनच या ठिकाणी मराठा आंदोलकांनी गर्दी केलेली आहे। आता पालिकेसमोरचा हा रस्ता मोकळा करा असं आवाहन पोलिसांकडून केलं जाते। पालिकेसमोर मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आहे। आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी होते। थेट आपण जाऊयात महापालिकेसमोर आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडे। गिरीश, महापालिकेसमोरचा रस्ता आता मोकळा करण्याचं काम पोलिसांकडून केलं जातंय। आंदोलकांना आवाहन केलं जातंय की हा रस्ता आता मोकळा करा। निश्चितच निखिला, मी सध्या मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यावर आहे। दोन्ही रस्ते जे आहेत ते सध्या बंद करण्यात आले आहे। माझा कॅमेरामॅन रोशनला सुद्धा सांगेल की ही दृश्य दाखवावी। पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे। त्यासोबतच रॅपिड ॲक्शन फोर्स आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे। मागच्या 3 दिवसापासून ते या ठिकाणी आहेत आणि त्यासोबतच रस्ता जो दुसऱ्या बाजूचा जो रस्ता आहे त्या ठिकाणी सुद्धा पोलिसांचा मोठ्या प्रमाणामध्ये जो बंदोबस्त आहे तो सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। रॅपिड इंटरव्हेन्शन व्हेइकल आहे तिला सुद्धा मागवण्यात आलेला आहे। हा रस्ता जो मुंबई SMTच्या अगदी समोरचा आहे तो रस्ता मोकळा करण्याचे जे प्रयत्न आहे तो इथल्या पोलिसांकडून होत आहेत। मात्र त्याला मराठे कशा पद्धतीने प्रतिसाद देणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय। हा समोरचा रस्ता आहे। या संपूर्ण रस्त्यावरती काही वेळापूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलक जे आहेत ते होते। मात्र आता CSMT परिसरातून निघणारे जे मुंबईकर आहे, जे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत येतात, नोकरदार वर्ग आहे तो आता यायला सुरुवात झालेला आहे आणि त्यामुळे हा रस्ता जो आहे तो सध्या मोकळा केल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। काही वेळापूर्वी या ठिकाणी उद्घोषणा सुद्धा करण्यात आल्या आणि मराठ्यांना पोलिसांकडून आवाहन करण्यात आलं की हा जो रस्ता आहे तो मोकळा करण्यात यावा आणि त्याला त्या पद्धतीनं मराठा आंदोलकांनी प्रतिसाद सुद्धा दिलेला आहे। एक जी मार्गिका आहे ती आता मोकळी झाल्याचं चित्र आपण पाहतोय। बऱ्याच दिवसानंतर जी बाईक आहे ती या ठिकाणाहून जाताना चित्र ते सुद्धा आपण पाहतोय। एकंदरीत जो दुसरा रस्ता आहे तो नेमका कधीपर्यंत मोकळा केला जाणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण त्या संपूर्ण रस्त्यावरती आपल्याला दूरपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत मराठा आंदोलक दिसत आहेत। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि त्यामुळे पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वाढवण्यात आल्याचं स्पष्टपणे पाहायला मिळतं। निखिला, महापालिका परिसरामध्ये आता एक रस्ता मोकळा करण्यात आलेला आहे। आज सोमवार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कामावर जाण्यासाठी लोकांची वर्दळ या ठिकाणी वाढली आहे। त्यामुळे एक रस्ता इकडचा मोकळा करण्यात आला। तसंच पोलिसांकडून उद्घोषणा केली जाते की हा रस्ता आता मोकळा करावा। आज सकाळपासून हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी असा फुलून गेलेला होता गर्दीनं। त्यानंतर आता मराठा आंदोलक एका बाजूला झालेले आहेत आणि एक रस्ता या ठिकाणी मोकळा करण्यात आलाय। पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी आहे। मात्र मराठा आंदोलकांना या ठिकाणी आवाहन केलं जातंय की तुम्ही हा रस्ता मोकळा करा।